आज आपण अगदी कमी वेळात झटपट बनणारे हे एग राईस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. जर वेळ कमी असेल आणि अंड्याची काही रेसिपी बनवायची असेल तर हा एग राईस नक्कीच ट्राय करू शकतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आपण सर्वात पहिल्यांदी तांदूळ शिजायला टाकून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे पाणी टाकून घेते. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. तर इथे मी दालचिनी, लवंग आणि मिरे टाकणार आहे. तर तुमच्याकडे तमालपत्र अवेलेबल असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. त्यामुळे आपल्या तांदूळाला खूप खमंग असा वास येतो आणि तांदूळ मस्त सुटसुटीत व्हावे यासाठी इथे मी थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे पाणी छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे. तर इथे मी बिर्याणीचं जे तांदूळ असतात ते तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला जितका राईस बनवायचा असेल त्यानुसार तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण सर्व तांदूळ व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे. एकदम हे हलवून घेतलं. आता आपल्याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हा राईस खूप जास्त शिजवायचा नाही आहे, म्हणजे 90% शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मस्त आपला राईस फुललेला आहे. आता आपण हा शिजला आहे का चेक करूयात. तर याचे व्यवस्थित 2 तुकडे पडत आहेत, म्हणजे खूप मऊसूत पण शिजवून द्यायचा नाही आहे. आता गॅस बंद करून आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हा व्यवस्थित असा काढून घेऊयात. पूर्ण पाणी निथळून मी हा सर्व काढून घेते. आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवल्यामुळे राईस अगदी मोकळा सुटसुटीत होतो. तर इथे मी व्यवस्थित असं काढून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा हा राईस झालेला आहे. आता आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. कांद्याला आपल्याला चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मी मस्त असा परतून घेतलेला आहे. आता यानंतर इथे आपण टोमॅटो टाकलेला आहे. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक कट करून टाकला आहे. टोमॅटो पण आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. तर मी व्यवस्थित हे परतून घेते. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला टोमॅटो परतलेला आहे. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराची शिमला मिर्च बारीक चिरून टाकलेली आहे. शिमला मिर्च ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. आपली शिमला मिर्च पण मस्त अशी परतलेली आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे. आता यानंतर आपण इथे 1 चमचा टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि नंतर आपण इथे सोया सॉस टाकून घेऊयात. तर इथे मी 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे. व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता. तुम्ही मस्त असे हे मसाले पण चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण अंड्याचं मिश्रण मस्त असं टाकून घेऊयात. तुम्हाला जितका एग राईस बनवायचा असेल त्यानुसार अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनिट चांगलं हे परतून घेते. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं हे मिश्रण परतलेलं आहे. आता यानंतर आपण जो राईस शिजवून ठेवलेला होता तो व्यवस्थित असा टाकून घेऊयात. इथे आपण सर्व राईस टाकून घेतलेला आहे. आपल्या राईसला चांगला मसाला लागेल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व राईसला मस्त मसाला लागलेला आहे. काय मस्त असा कलर आलेला आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण राईस शिजवताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती पण आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. जसा ठेल्यावर मिळतो ना तसाच अगदी मोकळा सुटसुटीत हा एग राईस इथे आपण बनवलेला आहे. या एग राईससोबत जी पोळी सर्व करतात ती बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि एक अंडं फोडून इथे टाकून घेतलं आहे. यावरून मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ही दोन्ही साईडने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. एग राईससोबत अंड्याची पोळी सर्व करणं अगदी ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही सर्व केली तर आपल्या प्लेटची आणखीनच शोभा वाढते आणि खायला पण हा एग राईस अगदी खमंग लागतो. तर मस्त ही प्लेट मी बनवून घेतलेली आहे.
आता यावरून आपण ही अंड्याची पोळी ठेवून देऊयात. काय मस्त अशी प्लेट दिसते आणि थोडंसं सलाड पण ठेवून घेऊयात. तर इथे मी टोमॅटो आणि कांदा ठेवून घेते. तर मस्त आपली ही अंडा राईसची प्लेट तयार आहे. तर ही झटपट बनणारी अंडा राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.